श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 10 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, विच नंबर इज नायदर ए प्राईम नंबर नॉर ए कंपोजिट नंबर. आता आपल्याला इथं विचारलेला आहे असा कोणता नंबर आहे की तो प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबरही नाही. आता प्राईम नंबर म्हणजे काय, तर प्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स की जे कोणत्याही टेबलमध्ये येत नाहीत, फक्त 1च्या टेबलमध्ये येतात. ओके, ह्याला काय म्हणायचं, प्राईम नंबर. आणि कंपोजिट नंबर म्हणजे बरोबर प्राईम नंबरच्या अपोजिट, की जे म्हणजे टेबल्समध्ये येतात असे नंबर्स. ओके, आता असा नंबर कोणता आहे जो प्राईम नंबरही नाही कंपोजिट नंबरही नाही, तर असा फक्त एकच नंबर आहे आणि तो आहे 1. राईट, 1 नंबर हा तुम्ही बघितला तर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. राईट, आणि तो कंपोजिट नंबरही नाही, त्यामुळं 1 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 1 इज नायदर ए प्राईम नंबर नॉर ए कंपोजिट नंबर. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर्स ऑफ को प्राइम्स. आता इथं आपल्याला काही पेयर्स दिलेले आहेत आणि ते कोणते को प्राइम्स आहेत ते ओळखायचे आहेत. आता को प्राइम म्हणजे काय, तर आपल्याला हे पेयर्स दिलेले आहेत त्याचे फॅक्टर काढून, म्हणजे फक्त 1 जर फॅक्टर आला त्यामध्ये कॉमन असेल तर तो काय असणार आहे, को प्राइम असणार आहे. ओके, आता फर्स्ट आपण एक एक बघूया. फर्स्ट आहे 8 आणि 14. आता 8चे आपण जर फॅक्टर काढले तर ते कोणत्या कोणत्या टेबलमध्ये असणार आहेत बघा. आता 1च्या तर म्हणजे सगळेच नंबर्स असतात. राईट, 1 2 नंतर 4 नंतर 8. राईट, आता 14 बघा, 14चं कोणतं असणार आहे, 1 2च्या टेबलमध्ये असणार आहे, नंतर 7च्या असणार आहे, नंतर डायरेक्ट 14च्या. राईट, आता ह्याच्यामध्ये कॉमन जर बघितलं तर 1 1 तर आहेच, त्यासोबत 2 2 ही आहे, म्हणजेच याचे कॉमन फॅक्टर काय येणार आहेत, कॉमन फॅक्टर तर 1 आणि 2 येणार आहे, म्हणजे हा को प्राईमची पेयर नाही आहे. ओके, म्हणजेच 8 14 आर नॉट ए को प्राईम नंबर. ओके, आता सेकंड बघा, सेकंड आहे 4 आणि 5. आता ह्याचेही फॅक्टर जर आपण काढले तर 1 नंतर 2च्या टेबलमध्ये असणार आहे 4 आणि नंतर 4च्या. राईट, आणि 5चं 1च्या असणार आहे आणि फक्त 5च्या टेबलमध्ये असणार आहे, म्हणजे ह्याचा कॉमन फॅक्टर फक्त 1 आलेला आहे. कॉमन फॅक्टर फक्त 1 आलेला आहे, त्यामुळे हे जे पेयर आहेत हे काय, को प्राईम नंबर आहेत. ओके, 4 5 आर ए को प्राईम नंबर. ओके, आता थर्ड बघूया आपण. थर्ड आहे 17 आणि 19. आता 17चे फॅक्टर आपण जर काढले तर 17 हा काय आहे, प्राईम नंबर आहे, त्यामुळं फक्त म्हणजे 1च्याच टेबलमध्ये 17 असणार आहे आणि नंतर 17. आणि 19 हाही प्राईम नंबर आहे, त्यामुळे ह्याचंही 1 आणि 19 येणार आहे फॅक्टर. राईट, आणि ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर कॉमन फक्त 1 आलेला आहे, त्यामुळे हे काय असणार आहे, तर को प्राईम नंबर्स असणार आहेत. राईट, देअरफॉर 17 आणि 19 आर ए को प्राईम नंबर्स. ओके, आता फोर्थ बघा काय आहे. फोर्थ नंबर्स आहे 27 आणि 15. आता 27चे जर फॅक्टर काढले तर ते कोणत्या, 1 नंतर 3च्या टेबलमध्ये असणार आहे. राईट, नंतर 9च्या टेबलमध्ये असणार आहे आणि नंतर 27. आणि 15चे जर फॅक्टर काढले तर तो कोणत्या टेबलमध्ये, 1च्या टेबलमध्ये असणार आहे,
3च्या टेबलमध्ये असणार आहे 15, 5च्या टेबलमध्ये असणार आहे आणि नंतर 15. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये 1 1 कॉमन आलेलं आहे, 3 3 कॉमन आलेलं आहे, राईट. म्हणजे हे काय नंबर्स को प्राईम नंबर्स नाही आहेत. कॉमन फॅक्टर 1 आणि 3. देअरफॉर 27, 15 आर नॉट ए को-प्राइम नंबर्स. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, फक्त ओनली 1 जर फॅक्टर कॉमन असेल तर ते काय असणार आहेत, तर म्हणजे को प्राईम नंबर्स असणार आहेत. आणि जर जास्त जर कॉमन फॅक्टर आले तर ते को प्राईम नंबर नसणार आहेत. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. आपल्याला असे प्राईम नंबर्स सांगायचे आहेत की जे 25 to 100 मधील आहेत आणि ते किती आहेत तेही सांगायचे आहेत. ओके, आता प्राईम नंबर्स म्हणजे आपण बघितलेलंच आहे की ते फक्त 1च्या टेबलमध्ये येतात, कोणत्याही टेबलमध्ये येणार नाहीत, अशा नंबरला प्राईम नंबर्स म्हणायचे. ओके, आता 25 to 100 सांगितलेले. फर्स्ट आपण 25 to 30 मधील कोणते नंबर्स आहेत बघा. आता 29 नंबर येणार आहे, राईट. नंतर आता 31 to 40 मधील नंबर बघूया. 31 to 31 हा नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. 31 नंतर 37, राईट. आणि नंतर आता बघा 41 to 50 मधील ह्यामधील कोणते येणार आहेत. 41 येतोय, 43 येतोय, राईट. 47 येतोय. नंतर 51 to 60 मधील कोणते येतात, तर 53 येतोय, नंतर 59 येतोय. नंतर 61 to 70 मधील, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप करत जायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कोणताही एकही नंबर मिस होणार नाही. ओके, 61 to 70 मधील कोणते नंबर्स येणार आहे, 61 आणि 67. ओके, आता 71 to 80 मधील कोणते नंबर्स येणार आहेत बघा. 71, 73, राईट, आणि 79. आणि 81 to 90 मधील कोणते नंबर्स येतात, तर 83 येतोय, नंतर 89 येतोय. ओके, आणि 91 to 100 मधील 97. म्हणजे आपल्याला फक्त एक एक नंबर घेत जायचं आहे माइंडमध्ये आणि ते ठरवायचं आहे की ते कोणत्या टेबल्समध्ये येतात का. येत नसेल तर पटकन आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ओके, आता बघा असे नंबर्स किती झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि ते किती 16 नंबर झालेले आहे. ओके, देअर आर 16 नंबर्स. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता आपल्याला 51 to 100 मधील आपल्याला ट्विन प्राईम नंबर्स लिहायचे आहेत. आता ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे असे प्राईम नंबर्स की ज्याचा डिफरन्स 2 येणार आहे, त्याला काय म्हणायचं, ट्विन प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स तर आपण लिहिलेले आहेत इथं, राईट. 51 to 100 फक्त आपण एवढंच बघूया नंबर्स, प्राईम नंबर्स म्हणजे इथून इथंपर्यंत येणार, राईट. आता ह्यामधील आपल्याला ट्विन प्राईम नंबर्स कोणते दिसत आहेत ते बघूया. आता तुम्ही बघितलं तर फर्स्ट आपल्याला 59 आणि 61 दिसतोय. आता ह्याचं बघा डिफरन्स बरोबर 2 येतोय. 61 मायनस 59 केलं की 2 येणार आहे, राईट. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय भेटलेलं आहे आन्सर 59 आणि 61. ओके, आणि अजून बघा कोणते भेटत आहेत. 67 71 नाही येणार. आता 71 73 येते, राईट. म्हणजे ह्यामध्ये डिफरन्स आहे ते 2चा येतोय, त्यामुळे ह्याचे सेकंड पेअर झालेली आहे 71 आणि 73. आता नेक्स्टचे नंबर 79 83 89 87 कोणतेही येणार नाही का, तर 2चा डिफरन्स नाही आहे यामध्ये. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता आपल्याला काय 1 to 50 मधील ट्विन प्राईम नंबर्स लिहायचे आहेत, त्याचे 5 पेअर्स लिहायचे आहेत. ओके,
आता आपण वरती बघितलं ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याचा प्राईम असे प्राईम नंबर्स की ज्याचा डिफरन्स असणार आहे तो 2 असणार आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, आता 1 to 50 लिहायचं आहे. 1 to 10 मधील कोणते 3 आणि 5 हे काय प्राईम नंबर्स आहेत आणि 2चा डिफरन्स येतोय, राईट. आता बघा 5 आणि 7 हाही येतोय, प्राईम नंबर सी आहे, डिफरन्स 2 येतोय, त्यामुळे ट्विन प्राईम नंबर्स होणार आहेत. आणि नंतर आता 11 to 20 मधील 11 आणि 13 होणार आहे, राईट. आता नेक्स्ट नाहीत होतं. नंतर 21 to 30 मधील कोणते होतात, तर 29 आणि 31 होणार आहे. ओके, 29 आणि 31. आणि नेक्स्टचा नंबर कोणता होणार आहे, तर 41 आणि 43. ओके, तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये ह्या पेअर्समध्ये काय होणार आहे, तर डिफरन्स 2चा येणार आहे आणि हे सगळे काय प्राईम नंबर्स आहेत. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 आहे विच आर इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन नंबर म्हणजे काय, तर 2, 4, 6, 8, 0 म्हणजे 2, 4, 6, 8 हे नंबर्स किंवा त्यानं एंड होणारे नंबर्स असे आणि आपल्याला पण प्राईम नंबर विचारलेला आहे, राईट. असा फक्त ओनली 2 हा नंबर येतोय. जर दुसरे आपण 4, 6, 8, 10 वगैरे जर नंबर घेतले तर ते कोणत्या ना कोणत्या टेबल्समध्ये येतात, त्यामुळे ते इव्हन प्राईम नंबर होत नाहीत. फक्त 2 हा असा हा नंबर आहे की इव्हन प्राईम नंबर आहे तो, राईट. आणि ह्या गोष्टी तुम्हाला हे काय म्हणजे पक्का आठवणीत ठेवायच्या आहेत, कारण फिल इन द ब्लँक्सला वगैरे विचारलं जातं. ओके, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 2 इज द इव्हन प्राईम नंबर. ओके स्टुडंट्स, तर बघा आपला अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 10 आहे ते शिकवून कंप्लीट झालं आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.